जय आदिवासी, जय जोहार, आई वर्सुबाई की जय, ओंबाऱ्या दैवत की जय, हर हर महादेव. चला मित्रांनो, गोरेगाव गोरेगावच्या ग्रामस्थांनी, गावकऱ्यांनी हा वर्सुबाईची जी पालखी आहे ती 7 वर्ष पूर्ण झाली मित्रांनो. आणि ती वर्सुबाईला दरवर्षी येतात. मग ती पालखी घेऊन येतात मित्रांनो. तर तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, तर मग आता बाकीचे पण दिंड्या करीत आहे, मग असंच आपण करीत बसायचं का? तर नाही मित्रांनो. तर ही पालखी आणण्याचं कारण असं आहे मित्रांनो. वर्सुबाई कळमजा, दुर्गुबाई रानूबाई, भैरोबा वाघोबा हे देव नेमके कोणत्या ठिकाणी आहेत, आपले दैवत कोणते आहेत, आपले कुळदैवत, आपले मूळ दैवत हे नेमके कोणते आहेत, यासाठी आपल्या मुलाबाळांना, येणाऱ्या पिढीला समजलं पाहिजे. कारण जी जुनी पिढी आहे मित्रांनो, धोत्रावरची असेल, त्यांनी आपल्याला सांगितलं आपले दैवत कोणते आहेत. पण आताची येणारी पिढी विसरून गेलेली आहेत नेमके आपले दैवत आपले कोणते आहेत. यासाठी जे गोरेगाव आहे, त्या गोरेगावच्या ग्रामस्थांनी त्या गावाचा उंबाऱ्या देव असेल, गावच्या शिवावर वाघोबा असेल, ते मुक्ताबाई असेल, त्यांचं तिथं पाया पडून तिथून जी पालखी आहे ती गडदुबाईच्या ठिकाणी गेले, तिथून पाया पडले मित्रांनो. आणि उंबाऱ्या उंबाऱ्या म्हणजे एक झाडाचं प्रतीक आहे. त्या झाडाच्या प्रतीका त्या झाडाला आपण देव मानलो, त्या उंबाऱ्याला आपण देव मानलं. मग निघाली वर्सुबाई. वर्सुबाई म्हणजे एक वर्षाचं झाड आहे. ज्यांना वर्सुबाई आहे ते वर्षाचं झाड तोडती नाही आणि जाळती नाही. मग एक निसर्ग वाचला पाहिजे मित्रांनो. हा आदिवासी ह्या निसर्गावर प्रेम करणारा आहे. म्हणूनच जी पालखी आहे ती म्हणजे सर्व गावांना एकत्र करून घेऊन ती वर्सुबाईच्या ठिकाणी पोचलेली आहे मित्रांनो. तिथं वर्सुबाईचं दर्शन घेतलेलं आहे. मग आपल्या मुलाबाळांना, आपल्या पोरांना जे दैवत आहे ते समजलं पाहिजे, यासाठी हा प्रयत्न आहे. म्हणूनच जे गोरेगावचे ग्रामस्थ आहेत त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्यांचे खूप मनापासून धन्यवाद देतो. आणि तिथं पोचल्यानंतर तिथं जेवणाचा कार्यक्रम पार पडला मित्रांनो. जेवण फार व्यवस्थित होतं. ते जेवण मी स्वतः संजय भांगे, मी स्वतः आचारी पण आहे, ते जेवण माझ्याकडे बनवण्यासाठी दिलं होतं. ते मी जेवण बनवलं. जेवण व्यवस्थित मंडळी जेवली. दर्शनासाठी भाविक आले होते मित्रांनो, ते पण जेवले. आणि नंतर मग आम्ही काय केलं, सर्वांची एकत्र एक फोटो घेतला आणि ग्रामस्थांचं धन्यवाद घेतलं. आणि दरवर्षी ते येतात. आता त्यांना मित्रांनो 7 वर्ष झालेलं आहे. आणि तुम्ही पण पुढच्या वर्षी ज्या वेळेस पालखी असेल त्यावेळेस आवर्जून या. म्हणजे आपल्या जी कुळदैवत असेल, निसर्ग दैवत असेल, यांना आवर्जून भेट द्या मित्रांनो. आणि वर्सुबाईचीच नाही तर इतर ठिकाणी पण आपले कुळदैवत आहे, तिथं गेलंच